नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की प्रतिमाच्या तोंडावरचे सगळे डाग गेलेले असतात. एकही डाग तिच्या चेहऱ्यावर आलेला नसतो आणि ते दोघेही आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात, म्हणजेच प्रतिमा आणि रविराज. आणि ह्यांना बघून घरातले सगळेच जण खुश होतात. आणि इकडे आता प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की हे घरी आले की मला टेन्शनच येतं की माझं सगळं भांडं उघडं नाही पडो. आणि प्रतिमाचा आणि रविराजचा आवाज ऐकून सायली एवढी खुश होते की ती बाहेरून आत येते आणि म्हणते, वाव प्रतिमा आत्या आली, असं बोलून दोघंही ते आत येतात. आणि ती प्रतिमा आत्याला बघता क्षणी म्हणते, आत्या तुमच्या तोंडावरले सगळे डाग गेलेत. असं बोलल्यानंतर ना प्रतिमा अशी सायलीला बघून उठते आणि तिच्या जवळ यायला लागते. जणू काय एखादी लेक आणि मुलगीच भेटते. आणि ते सगळ्यांना फील होत असतात. खरं तर त्या दोघी एकमेकी आई आणि मुलगीच असतात, पण हे घरातल्यांपासून नातं लपलेलं असतं. आणि सायली तिच्या तोंडावरनं असा अलगद हात फिरवते आणि म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेले, तुम्ही खूप छान दिसताय, अशी बोलते. आणि प्रतिमा आणि सायली एकमेकींच्या डोळ्यात डोळे घालून एकदम बघत असताना आणि खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा प्रतिमाला आतून आवाज येतो की कोणतरी मला आई म्हणून आवाज देतोय. तेव्हा प्रतिमा म्हणते, काय ग सायली? तेव्हा सायली म्हणते, काय? म्हणते, तू मला आवाज दिला ना? तेव्हा सायली म्हणते, नाही हो आत्या. तेव्हा म्हणते, अगं मला आई असा आवाज आला. असं बोलल्यानंतर ना सायली म्हणते, मीच तुम्हाला मनातून आवाज दिला असावा, तुम्ही माझ्या आईच तर आहात. आणि हे सगळं ऐकून आता प्रियाला खूपच घाम फुटलेला असतो, कारण की खरं नातं हे न सांगता पण दिसत असते सगळ्यांना. आणि सगळेच जण शॉक झालेले असतात की प्रतिमा आणि सायलीचा एवढा बॉन्ड स्ट्रॉंग कसा काय, जेवढा प्रियाचा आणि प्रतिमाचाही नाही, असं सगळ्यांना दिसत असतं. आणि हे सगळं बघून आता प्रिया खूप शॉक झालेली असते. तेव्हा प्रिया लगेचच प्रतिमाजवळ येते आणि सायलीला म्हणते, तुझा काय संबंध, ती काय तुझी आई आहे का? आणि असं बोलून लगेचच ती प्रतिमाला म्हणते, की कधीपासून मी तुझी वाट बघते, कधी तुला माझ्यासाठी टाइम मिळतोय, असं सगळं ती बोलते. आणि हे वागणं घरातला कोणालाही पटलेलं नसतं, कारण की ती एकदमच चुकीची वागलेली असते. अशी सायलीला एकदम हडीस फिडीस ती बोललेली असते आणि ते प्रतिमेलाही पटत नसतं. आणि ते सरळ सगळं तिच्या प्रतिमेच्या चेहऱ्यावर दिसत असतं. आणि हा सगळा खोटा दिखावा चालला आहे हे पण सगळ्यांना कळत असतं प्रियाचा. आता प्रिया हळूहळू तिचे एक ना एक रंग दाखवत चाललेले आहे. दिवसेंदिवस प्रियाचे एक एक गुण सगळ्यांसमोरच येत आहेत. आता सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न पडला आहे की खरंच ही प्रतिमाची मुलगी आहे का, की काही मिस्टेक झाली आहे, असं सगळं चाललेलं असतं. आणि ती अशी सायलीला बोलल्यामुळे सायली पण हर्ट झालेली असते. नंतर ना आता सगळेच जण आपापल्या रूममध्ये जातात, तसेच सायली पण तिच्या रूममध्ये जाते. आणि तेव्हा अर्जुन मुली आणि आईमध्ये एक वेगळाच बॉन्ड असतो. आणि आय एम व्हेरी शुअर की साक्षीने तिच्या आईने दिलेलं गिफ्ट म्हणजेच ते पेंडल तिने जपून ठेवलं असणार. मला ह्याची पूर्ण गॅरंटी आहे. त्यासाठी आता आपल्याला परत एकदा त्यांच्या घरी गेलं पाहिजे. पण केव्हा, जेव्हा ते दोघंही त्यांच्या घरात नसतील, म्हणजे साक्षी आणि मैफत तिच्या घरी नसतील, तेव्हा आपण त्यांच्या घरी जाऊन तर लॉकेट शोधलं पाहिजे. हे करू शकेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.